नेत्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. घोडबंदर मार्गावर सेवा रस्ता मुख्य रस्त्यामध्ये जोडणीची कामे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून केली जात आहेत. परंतु या कामात महापालिका आणि मेट्रोच्याच कामाचा अडथळा येत असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलेल्या विकास काम आढावा बैठकीत समोर आले. रस्ता जोडणीची कामे सुरू असतानाच महापालिकेकडून अमृत योजनेअंतर्गत ठिकठिकाणी खोदकामे, मेट्रोकडून मार्गिका निर्माणाची कामे सुरू आहेत. या कामामुळे रस्ते जोडणीच्या कामात अडथळा येत असल्याचे MMRDAच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. तसे अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचे बैठकीत दिसले. दरम्यान ही कामे तात्काळ पूर्ण करून 15 जानेवारीपर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याच्या सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्यात. घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून सेवा रस्ते मुख्य रस्त्याच्या जोडण्याची कामे सुरू आहेत. हा प्रकल्प कापूरवाडी ते गायमुखपर्यंत राबविला जातोय. प्रकल्पामुळे भविष्यात अपघाताचा धोका निर्माण होण्याची भीती काही नागरिकांकडून केली जात आहे. त्यामुळे अनेकांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवला होता. असे असले तरी या प्रकल्पामुळे भविष्यात घोडबंदरची कोंडी फुटणार असल्याचा दावा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून केला जात आहे. आज घोडबंदर भागातील विविध विकास कामांसंदर्भातील आढावा बैठक ठाणे महापालिकेत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, महापालिका आयुक्त सौरभ राव, महापालिका, MMRDA, मेट्रो, वाहतूक नियंत्रण शाखा, परिवहन विभाग, वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. MMRDAच्या अधिकाऱ्यांना सेवा रस्ता मुख्य रस्ता जोडण्याच्या प्रकल्पाबाबत सरनाईक यांनी विचारणा केली. त्यावेळी महापालिकेकडून घोडबंदर भागात ठिकठिकाणी अमृत योजनेअंतर्गत कामे सुरू आहेत. तसेच मेट्रो प्राधिकरणाकडूनही कामे शिल्लक आहेत. त्यामुळे प्रकल्पाच्या कामात अडथळा येत असल्याची माहिती MMRDAच्या अधिकाऱ्यांनी दिली. तर ज्या ठिकाणी कामे झाली आहेत तेथील रस्त्यावर काम MMRDAला करता येऊ शकते असा दावा पालिका अधिकाऱ्यांनी केला आहे. भारतीय रेल्वे मंत्रालय आणि मध्य रेल्वे प्रशासनाच्या समन्वयाच्या अभावामुळे ठाणे आणि मुलुंड दरम्यानच्या नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या कामास विलंब होतोय. 120 कोटीचा हा प्रकल्प आता 245 कोटीपेक्षा अधिक खर्चाचा झाला असून ही बाब चिंताजनक आहे. रेल्वे मंत्रालयाने मुंबई विभागाला तात्काळ अधिकृत सूचना देऊन हा प्रकल्प जलद गतीने पूर्ण करावा आणि प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केली. ठाणे आणि मुलुंड दरम्यानच्या नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या बांधकामात होणारा विलंब आणि खर्चाचा अतिरेक याबाबत खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत शून्य प्रहरमध्ये आवाज उठवला. जगातील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असलेल्या ठाणे स्थानकावरील भार कमी करण्यासाठी स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत ठाणे आणि मुलुंड दरम्यान नवीन उपनगरीय रेल्वे स्थानक मंजूर करण्यात आले. ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेडने त्यांच्या 60% भागाचे काम पूर्ण केले. तथापि मध्य रेल्वेचे काम अद्याप सुरू झाले नसल्याचे खासदार म्हस्के यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. 3 जुलै 2024 रोजी झालेल्या बैठकीत या स्थानकाच्या रेल्वे भागाचा खर्च आणि रेल्वे मंत्रालय करेल हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र मुंबई विभागातील अधिकारी अद्याप मंत्रालयाकडून कोणतीही अधिकृत सूचना मिळाली नाही. सूचनांअभावी ते काम सुरू करू शकत नाहीत अशी सबब सांगत आहेत. या विलंबाचा परिणाम असा झाला की मूळ अंदाजे 120 कोटीचा हा प्रकल्प आता 245 कोटीपेक्षा जास्त झाला आहे. स्मार्ट सिटी मिशन मार्च 2025 संपत आहे. त्यामुळे त्याच्याकडे आता अतिरिक्त निधी उरलेला नाही. जर त्वरित काम सुरू केले नाही तर निधी अभावी प्रकल्प रखडण्याची भीती खासदार म्हस्के यांनी व्यक्त केली. गेल्या काही वर्षापासून शेअर बाजारात जादा परताव्याची हमी दाखवून बनावट ॲपच्या आधारे फसवणूक प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये सेवानिवृत्त वृद्धांचे फसवणुकीचे प्रमाण अधिक आहे. अनेकांनी आयुष्याची जमापुंजी एकत्र करून बँकेत पैसे साठवले असतात, परंतु सायबर गुन्हेगारांकडून याचा गैरफायदा घेतला जात असून असाच काहीसा प्रकार एका सेवानिवृत्त व्यक्तीसोबत झाला आहे. ठाण्याच्या घोडबंदर भागात एका सेवानिवृत्त व्यक्तीची हमी दाखवून 85 लाख रुपयांना फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी कासारवडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक झालेला सेवानिवृत्त 85 वर्षीय असून तो पत्नीसोबत घोडबंदर येथील कासारवडोली भागात राहतो. 2 महिन्यांपूर्वी त्याच्या मोबाईल क्रमांकावरील फेसबुक अकाउंटवर एक संदेश प्राप्त झाला होता. त्यामध्ये दररोज ट्रेडिंगची माहिती मिळेल असे सांगितले होते. त्यामुळे सेवानिवृत्त व्यक्तीने त्याच्याकडून मोबाईल क्रमांक मागून घेतला. त्या मोबाईल क्रमांकाच्या आधारे त्यांना एका WhatsApp समूहामध्ये जोडण्यात आले. त्यांना शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी एक लिंक पाठवण्यात आली. त्या लिंकमध्ये क्लिक केल्यावर त्यांच्या मोबाईलमध्ये एक ॲप्लिकेशन सुरू झाले. हे ॲप ट्रेडिंगचे असल्याचे सेवानिवृत्त व्यक्तीला भासवण्यात आले. त्यामुळे त्यांनी त्यांची वैयक्तिक माहिती तसे बँकेतील 85,37,413 रुपये टप्प्याटप्प्याने त्या ॲपच्या माध्यमातून ऑनलाईनरित्या विविध बँक खात्यात जमा केले.
सेवानिवृत्त व्यक्तीला त्यांच्या गुंतवणुकीवर नफा म्हणून 6,51,52,380 इतकी दाखवण्यात आली. त्यानंतर त्यांना नफा काढण्यासाठी 1,30,00,000 रुपये आणखी भरण्यास सांगितले. गुंतवणुकीतील पैसे काढण्यासाठी कसले शुल्क असा संशय सेवानिवृत्ती आल्यानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ 1930 मदत क्रमांकावर संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर त्यांनी या प्रकरणी कासारवडोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्यातील पातळीपाडा परिसरातील 2007 पासून उभी राहिलेली बेकायदा बांधकामे पाडण्याबाबत न्यायालयाने 2015 पूर्वी आणि त्यानंतरही वेळोवेळी आदेश दिलेत. तथापि 2015 नंतर या बेकायदा बांधकामावर काय कारवाई केली गेली याचा तपशील सादर केला गेला नाही. महापालिका आणि सरकारची कृती म्हणजे एक प्रकारे न्यायालयाच्या आदेशाची थट्टाच असल्याचे खडेबोल उच्च न्यायालयाने सुनावले. तसे या प्रकरणी 2015 नंतरचे माजी पालिका आयुक्त आणि अधिकाऱ्यांविरोधात अवमानाची कारवाई का करू नये अशी विचारणा केली. गायरान आणि वन जमिनीवर शेकडो बेकायदा बांधकामे उभी राहिली असून राज्य सरकारने अलीकडे त्या जागेवर झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनासाठी समूह विकास योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतची अधिसूचनाही सरकारने काढले. याबाबतची न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठाने प्रश्न उपस्थित केला आहे. कुरण किंवा वनजमिनीचा वापर कोणत्याही बांधकामासाठी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने मज्जाव केला आहे. असे असताना या जमिनीवरील बेकायदा बांधकामधारकांच्या पुनर्वसनासाठी समूह विकास योजना राबवली कशी जाऊ शकते आणि त्याबाबत सरकार अधिसूचना कशी काय काढू शकते असा संतप्त प्रश्न देखील न्यायालयाने विचारला आहे. अल्पवयीन मुलांमध्ये वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय ठरत असतानाच दिवाळी येथे अतिशय क्षुल्लक कारणावरून अल्पवयीन मुलांनी एका 20 वर्षाच्या मुलाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर संपूर्ण दिव्यात संताप व्यक्त केला जातोय. विशेष म्हणजे हत्ये प्रकरणात सहभागी असलेले 4 जण अल्पवयीन आहेत. अल्पवयीन मुलांमध्ये गुन्ह्याचे प्रमाण वाढत आहे. अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलांकडून विविध गुन्हे केले जात आहेत. चोरी, हाणामारी असे प्रकार सर्रास घडत असतात. आता हत्येचा देखील गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. दिवाळी शहरात नागरिकीकरण वाढत असताना गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. किरकोळ वादातून अल्पवयीन मुलांनी एका 20 वर्षाच्या मुलाची हत्या केली. प्रतीक साकपाळ, स्वयं पाटील, चेतन गायकवाड, स्वतेज जाधव असे अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत. या घटनेत अभिजित पाटील याचा मृत्यू झाला असून सुमित गावडे आणि अल्पवयीन मुलगा जखमी झाला आहे. अभिजित हा दिवा येथील गणेशनगर भागातील रहिवासी आहे. याच परिसरात राहणारी 2 अल्पवयीन मुले 1 डिसेंबरला केश कर्तनालयात जात होते. त्यावेळी त्यांना शाळेमध्ये झालेल्या किरकोळ वादातून त्यांच्या शाळेतील काही मुलांनी मारहाण केली होती. याबाबतची माहिती परिसरात राहणाऱ्या अभिजित पाटील यांना मिळाल्यानंतर अभिजित, सुमित आणि साक्षीदार अल्पवयीन मुलगा तिथे गेले. त्यावेळी मारहाण करणाऱ्या टोळीतील एका अल्पवयीन मुलाने त्याच्याकडे सुरा काढून अभिजित, सुमित आणि अल्पवयीन मुलावर वार करण्यास सुरुवात केली, तर इतरांनी त्यांना लाथाबुक्याने मारहाण केली. यात अभिजित पाटील याचा मृत्यू झाला आहे, तर सुमित आणि अल्पवयीन मुलगा जखमी झाला आहे. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात 8 जणांविरोधात
गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी 4 अटक केले, तर उर्वरित 4 जण अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.